नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये राजेश फूडीज चॉईसमध्ये. चला तर मग आज आपण बघूया मुंबईचा वडापाव आणि कर्जतची चटणी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. पहिलं आपल्याला असे 6-7 छोट्या आकाराचे बटाटे घ्यायचे आहेत. जर तुमच्याकडे बटाटे मोठ्या साईजचे असतील तर 3 किंवा 4 घ्या. ते असे आपण बॉईल करायला लावले आहेत पाण्यामध्ये. गरम पाण्यामध्ये ते 25 ते 30 मिनटं बॉईल करून उकळून घ्यायचे आहेत. एका साईडला आपण मिरची कापून घेतली आहे. लसूण, मिरची, अद्रक आणि कोथिंबीर थोडीशी बारीक चिरून घेतलेली आहे. त्याचा आपल्याला बनवायचा आहे बटाटा भाजीसाठीचा लागणारा मसाला. त्यामध्ये आपल्याला 1 चम्मच मीठ पण टाकायचं आहे. थोडंसं पाणी टाकून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. हे आपले बटाटे, त्यांना आता आपण केलं आहे उघडं. त्याची साल काढायची आहे. मिक्सरमध्ये अशा पद्धतीने आपण घेतलेले ते मस्त वाटण करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण आता मिक्सरमध्ये ते बारीक करून घेतलं आहे. ते आपल्याला बटाट्याची भाजी बनवत असताना वापरायचं आहे. तर आपण काढला आहे स्मॅशर आणि त्याने अशा बॉईल केलेले उकडलेले बटाटे आहेत ते फोडून घ्यायचे आहेत. तुम्हाला कोणावर राग असेल तर तो राग पण तुम्ही या ठिकाणी काढू शकता. बटाटे हे एकदम पण मॅच करताना पण पूर्णपणे बारीक करायचं असे थोडेसे जेणेकरून ते ठरणार. आता आपण जे मिक्सरमध्ये बारीक केलेलं वाटत होतं मिरची आणि लसूण मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं. आपली भाजी किती सुंदर दिसत होती, बनवायची आहे ते आपण मिक्स करताना सुंदर दिसत होते. आता बेसन घेतलं आपण, त्यामध्ये थोडंसं टाकलं आहे 1 चम्मच मीठ, 1 चम्मच हळद, 1 चम्मच लाल तिखट आणि पाणी थोडंसं मिक्स करून ते चांगल्या पद्धतीने जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही, अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. त्याचं बटर पण थोडं पाणी टाकायचं आहे. अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला तयार करायची. कढई घेतली आहे. कढईमध्ये 2 ते 3 चम्मच तेल घेतलं आहे. आपल्याला बटाट्याची भाजी बनवायची आहे, ती वडापाव लागते ती. त्यामध्ये जिरं, मोहरी, मीठ, हळद थोडीशी असं सर्व आपण त्यामध्ये अर्धा चम्मच जिरं पावडर हे टाकलेलं आहे. जे आपण जिरं, काळी मोहरी टाकलेली आहे ते करपण नाही पाहिजे, याची पण काळजी घ्या. मसाले हळद वगैरे टाकल्यानंतर लगेच बटाट्याची भाजी तयार करायची. आपण कढीपत्ता टाकायचं विसरलो वाटतं. अरे कहना क्या चाहते हो? काही प्रॉब्लेम नाही, त्यावर टाकल्यानंतर आपण बटाट्याची भाजी हलवण्याचं आणि कढीपत्ता टाकण्याचं आहे. नंतर असं सर्व घ्यायचं आहे. आपलं जे बॅटर आपण बनवलं आहे बेसनचं, ते अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी असल्याला पाहिजे. आणि आता गोल करून घ्यायचे आहेत बटाट्याचे, गोल करून घ्यायचा त्या भाजीचा आणि त्याला चपटा करायचा. त्यानंतर आपण ते बेसन पेंटरमधून बुडवून त्यानंतर आपण तेलामध्ये बनवण्यासाठी सोडणार आहोत. पण ते सोडण्याआधी कढईमध्ये 7 ते 8 चम्मच तेल घेतलेलं आहे आणि कढईमध्ये चांगलं मस्त गरम होऊन द्यायचं. त्यानंतर मीडियम गॅस ठेवायचा आणि करून घ्यायचे आहेत.
आणि तेल हे कम झालं चेक करण्यासाठी बेसनचं चिटकेला सोडू शकता जे वरती ते चांगलं गरम जातं आणि आपले लगेच लालसर रंग त्याला यायला चालू होतं. जास्त वेळ त्यामध्ये फ्राय नाही करायचे. 2-2 मिनटं हे करून फ्राय करून घ्यायचे आणि नंतर लगेच काढायचे तेलातून बाहेर. बघा आपले वडे किती मस्त सुंदर लालसर रंगाचे राहिले. आणि एक सांगायचं राहून गेलं तुम्हाला, आपण जे बेसनचं जे बॅटर पण होतं त्यामध्ये जर तुम्हाला सोडा टाकत असेल तर थोडंसं चिमूट त्याचा सोडा टाकून घ्यायचा. सुरुवातीला आपल्या गॅसची फ्लेम हे तेल टाकल्यानंतर फास्ट ठेवायचे आहे जेणेकरून आपलं तेल लवकर जास्तीत जास्त गरम होईल. आणि त्यानंतर आपल्याला ते मीडियम फ्लेमवरती ठेवून जे आपले वडे आहेत ते एक एक करून असे तेलामध्ये सोडून काढून घ्यायचे. आता आपण घेतला आहे चुरा बनवायला. चुरा आपण बटाट्याचा याच्यासाठी बनवतो. आपल्याला त्यापासून बनवायचे आहे चटणी. कर्जतला तुम्ही उद्या कोणी वडापाव खाल्ला असेल तर तुम्हाला माहीत असेल कर्जतची लाल सुकी चटणी मस्त लागते. आता हा चुरा फ्राय करून घेतला आहे, काढायचा आहे मिक्सरच्या एका भांड्यामध्ये. त्यामध्ये आता आपण ॲड करणार आहोत ब्रेडचे 2 तुकडे. ते बारीक तुकडे करून त्यात टाकायचं आहे. 1 चम्मच कांदा लसूण मसाला 1 चम्मच आणि 1 चम्मच मीठ टाकायचं त्यामध्ये. आणि त्यानंतर कांदा लसूण मसाल्यामध्ये ऑलरेडी सर्व घटक असतात त्यामुळे आपल्याला काही एक्स्ट्रा काही टाकायची गरज नाही. 1 चमच मीठ टाका फक्त. आणि त्यानंतर ते मिश्रण ब्रेड, चुरा कर्जतच्या वड्याची चटणी भेटते आपल्याला लालसर अशी बघा. सेम टेक्स्चर आलं का नाही कलर. आपल्याला चटणी रेडी होईल वडापावसाठी. आता अशा पद्धतीने वडे बनवलेले आहेत. हे 2 पाव, 2 वडे आणि ही चटणी किती सुंदर दिसत आहे बघा. चला तर मग या वडापाव खायला. बघा वडापाव किती आपला सुंदर दिसत आहे. पाव असा मधून हे करायचं आहे, कट करून घ्यायचं आहे. त्यामध्ये अशी चटणी टाकायची आहे. त्यामध्ये आता वडा टाकून आपण वडापावचा मस्त आस्वाद घेणार आहोत. खूप टेस्टी वडापाव तयार झालेला आहे. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब करा चॅनलला आणि इतरांनाही व्हिडिओ शेअर करा.